कोंबडी आधी की अंड यावरून सतत वाद होत असतात। त्याचबरोबर अंड व्हेज की नॉन व्हेज हा देखील कधी न संपणारा वाद आहे। नॉन व्हेजिटेरियन लोक म्हणतात अंड व्हेज आहे, तर शुद्ध शाकाहारी लोक म्हणतात अंड नॉन व्हेज आहे। कित्येकदा या विषयावर आपण वादविवाद होताना पाहिले। या वादात लोकांनी आपल्या हिशोबाने अंड्याला व्हेज आणि नॉन व्हेज ठरवले। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या विषयावर शास्त्रज्ञ संशोधन करताय। शास्त्रज्ञांच्या मते अंड व्हेज आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले। शास्त्रज्ञांच्या मते अंड व्हेज आहे, पण ते कसं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया। अंड व्हेज की नॉन व्हेज या वादाला शास्त्रज्ञांनी पूर्णविराम दिलाय। अंड शाकाहारी असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय। अनेक वर्ष संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांनी अंड्याला व्हेज घोषित केलंय। साधारण अंड्याचे 3 भाग असतात। यामध्ये अंड्याचं कवच, एग शेल, पिवळा पल्क म्हणजेच एग योग आणि पांढरा भाग म्हणजेच एग व्हाईट यांचा समावेश असतो। अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, आयर्न, आयोडीन, झिंक आढळून येते। त्यामुळे डॉक्टर्स कायम अंडी खाण्याचा सल्ला देतात। मात्र अंड नॉनव्हेज आहे म्हणून अनेक शाकाहारी लोक ते खाणं टाळतात। अंड व्हेज की नॉन व्हेज या प्रश्नावर भागलपूरमधल्या प्रादेशिक पोल्ट्री फार्मच्या संचालिका अंजली यांनी सविस्तर माहिती दिली आहे। नर कोंबड्याच्या संपर्कात न येता कोंबडीनं अंड दिलं असेल तर ते अंड टेबल पर्पज किंवा शाकाहारी अंड म्हणून ओळखलं जातं। अंड शाकाहारी की मांसाहारी हे कसं ओळखायचं यासाठी डॉक्टर अंजली यांनी एक सोपी ट्रिक सांगितली आहे। अंड व्हेज आहे की नॉन व्हेज हे ओळखण्यासाठी अंड्याला एका टेबलच्या खाचेत ठेवलं जातं। त्यानंतर बंद खोलीत त्या टेबल खाली एक बल्ब लावला जातो। मग बल्बचा प्रकाश अंड्याखालून नेला जातो। ज्या अंड्यातून प्रकाश आरपार जाईल किंवा ते अंड पूर्णपणे लाल दिसेल ते अंड शाकाहारी आहे असं समजावं। बाजारात मिळणारी अंडी अनफर्टिलाइज असतात, त्यातून कधीच पिल्लू जन्म घेऊ शकत नाही, त्यामुळे ते अंड शाकाहारी मानलं जातं। कोंबडी 6 महिन्यांची झाल्यानंतर दररोज 1 किंवा 2 अंडी देते। त्यासाठी तिला कोणत्याही कोंबड्याच्या संपर्कात यायची गरज नसते। अंडी देणं ही कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामुळे ते अंड व्हेज आहे असं म्हटलं जातं। तर दुसरीकडे कोंबड्याच्या पिल्लाच्या उत्पादनासाठी इक्वेटर हॅचरीचा वापर केला जातो। यासाठी 10 कोंबड्यांच्या मध्ये एक कोंबडा सोडला जातो। ज्या पिंजऱ्यात फर्टिलाइज अंड असेल त्यातून कोंबडीचं पिल्लू जन्म घेऊ शकतं। ज्या अंड्यातून कोंबडीचं पिल्लू जन्म घेऊ शकतं त्या अंड्याला नॉन व्हेजिटेरियन अंड म्हणतात। नर कोंबड्याच्या संपर्कात येऊन कोंबडी अंड देते, ते फर्टिलायझेशनद्वारे तयार झालेलं असतं, त्यामुळे ते अंड नॉनव्हेज गणलं जातं। अंड व्हेज की नॉन व्हेज या विषयावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा, तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।